हाय गाईज, मी सोनाक्षी. तर आज आम्ही आलेलो आहोत पुण्यातील मगरपट्ट्या येथे भरलेला मेळावा बघण्यासाठी. मेळावा बघण्यासाठी प्रत्येकी 100 रुपये फी होती. तर आम्ही तिकीट घेतली आणि आत गेलो. गेल्यावर जुरासिक पार्क सारखा डेकोरेशन केला होता आणि मोठे मोठे डायनासोर होते. ॲक्च्युली ते डायनासोर नकली होते, पण मला भीती वाटत होती. तर सर्वात आधी मला दिसला हा एक नवीनच प्रकारचा होता, रंगीबिरंगी प्राणी, रंगीबिरंगी पक्षी. तर रंगीबिरंगी पक्षी मी पाहिला आणि तो झोपलेला होता, म्हणून मी त्याला हलवत होते. पहा, तुम्हाला दिसतही असेल. तर मी त्याला हलवत होते आणि तो उठतही नव्हता, म्हणून मी पुढे गेले. तर पुढे गेल्यानंतर ना मला दिसला शुतुरमुर्ग, जो इकडून तिकडून खेळत होता आणि हलतही होता. मग शुतुरमुर्गला मी पाहत बसले आणि शुतुरमुर्गला पाहता पाहता पुढे गेले. पुढे गेल्यानंतर ना मला दिसले कबूतर. तर हे कबूतर व्हाईट अँड ब्लॅक होते आणि खूप छानही होते. तर ह्या कबुतरांना मी पाहिलं आणि पुढे गेले. तर पुढे मला दिसले पोपट. ते पोपट खूप छान होते आणि पोपटला पाहून मग मी गांगरले, काय भगवान काय नाही. मग पुढे गेलं तर मला हा एक दिसला प्राणी, जो मला याचं नाव ध्यानात नाही आहे, जाऊ द्या. मग त्याच्या पुढे गेले तर मला हे 2 ससे दिसले, जे खूप क्यूट होते. मग ह्या ससांना मी पाहिलं खूप वेळ पाहिलं. मग खूप वेळ पाहून शेवटीला मग मी पुढे गेले. आणि पुढे गेल्यानंतर असंच पुढे गेल्यानंतर मला अनेक खूप प्राणी दिसले. तर मी सर्वात आधी ते सस्यांना पाहिले आणि तुम्हालाही दाखवते, पहा. ते सस्यांना पाहत मी अजून पुढे जात होते. मला जाऊच वाटत नव्हतं, कारण खूप क्यूट ससे होते. तर मी त्या सस्यांना पाहिलं आणि मला दुसरा एक पोपट दिसला, जो व्हाईटमध्ये होता आणि खूप अलग होता आणि त्याची शेपूट लाल होती. तर आणि तो चोच बाहेर काढत होता, जी खूप अलग चोच होती त्याची, आणि तो चोच बाहेर काढत होता. मग पुढे गेलं तर मला एक छोटासा ससा दिसला, तोही खूप क्यूट होता. मग मी त्या छोट्याला ससाला बघता मी पुढे गेले. तर पुढे मला आणखीन काही प्राणी दिसले, त्यांचे घर वगैरे. तर मला ते इतके चांगले वाटले नाहीत. मग पुढे गेले तर मला एक दुसराच नवीनच प्राणी दिसला. तर मग ते गेल्यानंतर ना पप्पांनी परत हा मोबाईल नेला आणि त्या सस्यापाशी नेला आणि दाखवलं. तर मग त्याच्या पुढे जात होते मी. तर पुढे जाताना मला हे दुसरेच कोणता तरी प्राणी दिसला, जो आय डोंट नो कोणता आहे. तर मी अशीच बघत बसलेले. तर मग मी बघता पुढे गेले आणि पुढे गेल्यानंतर ना मला अजूनच असे पोपट वगैरे दिसले, जे खूप छान वगैरे होते. तर त्या पोपटाला वगैरे बघून मी जात होते वॉटर टँकला, जे खूप छान होते आणि खूप सारे त्याच्यावर डेकोरेशन वगैरे केले होते. तर मग मी डेकोरेशन पाहत चालले होते. तर हे बघा, तुम्हाला दिसतही असेल डेकोरेशन, जे खूप छान होते. आणि गेल्या मी सर्वात पहिले माझी फेवरेट रंगीबिरंगी माशी बघितली, जी ऑरेंज कलरमध्ये होती आणि खूप छान होती. आणि तिला बघता मी पुढेही गेले. आणि पुढे गेल्यानंतर ना मला अलग प्रकारचे फिशेस दिसले, मासे अलग प्रकारचे दिसले. आणि हे बघा, मला माझे दीदी आणि पप्पा दिसले, जे तुम्हाला हाय करतायत. तर चला आपण पुढचं बघू. तर पुढे मी पाहिले तर हे खूप अलग प्रकारचे मासे होते. तर ह्यांना बघता मी खूप पुढे वगैरे जात होते आणि तुम्हालाही दाखवत होते. आणि हे खूप छान पक्षी आहेत. त्याच्यानंतर ना मला अजून काही प्रकारचे दिसले. तर त्यांना पाहता मी पुढं जात होते. तर त्यांचे काही नाव वगैरे मला माहिती नाहीत, पण जाऊ दे तिकडे. मग मला हे दिसले, जे खूप क्यूट होते. मला हे वाले खूप आवडतात. मी हे बघता पुढे गेले, जे असे खूप छान डिझाईन वगैरे, दगड वगैरे टाकून डिझाईन छान केली होती यांची. तर हे डिझाईन वगैरे करून जे छान केलं तर ना, ते खूप छान दिसत होतं. आणि हे पाहिल्यानंतर ना मी जात होते पुढे. तर पुढे सर्वात आधी मला दिसलं, तर मी काहीतरी बोलत होते. मग सर्वात आधी मला हे दिसले, जे खूप छान होते. ह्याच्यात मला एकच दिसला, पण डिझाईन वगैरे खूप छान होती याची. आणि माझे दीदी आणि पप्पा कासव बघत होते. तर हे खाली नव्हतं गेलं, पूर्ण वरती होतं. त्याची खोपडी ह्याची कवटी खूप म्हणजे ओली नव्हती झाली, ती पाण्यात गेलाच नव्हता, तो वरतीच होता कुठंतरी. तर माझ्या दीदीने पाहिलं म्हणून तो खाली आला. आणि खाली आल्यानंतर ना तो इकडं तिकडं फिरत होता. आणि माझे दीदी, वाव हे किती छान आहेत ना, माझे दीदी हेच बघत होते. तर मी आले बघायला.
तर हे खूप छान आहेत, चिल्ली पिल्ली आहेत इथे, चिल्ली पिल्ली आहेत. तर मग हे चिल्ली पिल्लींना बघता बघता मी अजून पुढे गेले. तर पुढे गेल्यानंतर ना मला काही खूप दिसले, पण हा मोठा टँक होता, खूप मोठा टँक होता हा. तर हे जे बघता बघता मी पुढे गेले आणि पुढे मला हे दिसले, पण ह्याच्यामध्ये काहीच नाही आहे. आय डोंट नो काय आहे, बट ह्याच्यामध्ये काहीच नाही. तर त्याच्या पुढे गेलं तर मला ही लांबडी माशी दिसली, जी खूप छान होती, व्हाईट अँड ब्लॅक दोन्हीमध्ये होती, पण खूप चांगली होती. तर ह्यांना बघितलं मी आणि माझ्या दीदीला मी नाव विचारलं. तर माझी दीदी आणि पप्पा म्हणले, आम्ही फक्त इथं बघायला चाललो आहे, आम्हाला नाव वगैरे काही विचारू नका तुम्ही. तर हे माझे दीदी आणि पप्पा बोलले, म्हणून मग मी पुढे गेले. आणि ही बघा माझी दीदी इकडं तिकडं फिरत होती. अय्यो, हे खूप मोठे आहेत ना, वाव किती छान आहेत ना हे मोठे मोठे व्हाईट अँड ब्लॅक. आणि त्याच्यानंतर ना मला ही माशी दिसली, जी खाली पडलेली होती बघा. त्याच्यानंतर ना मला हे व्हाईटमधले दिसले, जे इथे खूप सारे अलग अलग प्रकारचे माशी आहेत. तुम्हाला कसं सांगू, छोटे छोटे मोठे मोठे चिल्ली पिल्ली बिल्ली खूप अलग अलग आहेत. तर हे चिल्ली पिल्लींना वगैरे मी बघितलं आणि पुढे गेले. तर पुढे खूप मोठे मोठे होते. तर हे पुढे गेले, बघितलं आणि आले. तर इथं डिझाईन वगैरे पण खूप छान केली होती आणि व्हाईट अँड ब्लॅकमध्ये होते. आणि मला परत एकदा एक छोटासा कासव दिसला, जो पण खूप क्यूट होता आणि तो पण इकडं तिकडं फिरत होता. मग त्याच्या पुढे गेलो तर इथं हे अलग अलग प्रकारचे मासे दिसत होते मला. तर हे बघा, हे नवीनच चिल्ली पिल्ली आहेत बघा, खूप छान आहेत ना ही चिल्ली पिल्ली. तर चिल्ली पिल्लींना मी पाहिलं आणि इथं खूप सारे होते. आणि हे बघा, माझ्या पप्पांना लहान पोरासारखे खेळत होते. तुम्हाला काय सांगू, माझे पप्पा खूप लहान आहेत. तर हे झाल्यानंतर ना इथं आलो आम्ही. आणि इथं ना पप्पा एकदम लहान पोरासारखे इकडं तिकडं बघत होते. त्यांना वाटत होतं की हे पण चांगले आहेत म्हणून हे खेळत बसलेले माझे पप्पा. खरंच सांगते, माझे पप्पा लहान पोरासारखे करतात, कधी कधी तरी लई लहान पोरासारखे करतात. तर मी पुढे जात होते. हे बघा माझे पप्पा हाय केला, हाय. माझ्या पप्पांनी तुम्हाला हाय पण केला असेल. तर बघा, त्याच्या पुढे पण पप्पा हे लहान पोरासारखे खेळत होते, कारण हे खूप स्ट्रेट होते. आणि खेळता खेळता आम्ही पुढे गेलो तर इथं खूप स्ट्रेट होते, जे खूप छान होते. आणि स्ट्रेटच होते, कुठे फिरत होते कुठे नाही मला दिसतही नव्हतं. त्याच्यामुळे मग मी पुढे गेले. त्याच्या पुढे पण मला हे लांबडीवाली माशी दिसली, जी खूप चांगली आहे. आणि हे लांबडीवाली माशी बघून मी पुढे गेले आणि पुढे गेल्यानंतर ना मला हे दिसले, जे आहे तर खूप छान पोहत होते आणि खूप चांगले पण करत होते. आणि त्याच्या पुढे जात होते मी. तर पुढे आहे ना, इथं पुढे कसं आहे, इथं पुढे ना आम्हाला जायसाठी रस्ता आहे आणि तिथं ना आम्हाला जायचं होतं, जे खूप छान आहे आणि खूप मस्त आहे. मला ते खूप छान वाटत होतं इथं आणि फिरायला लई मजा येत होती. आणि हे बघा, खूप छान शार्क आहे ना, त्या शार्कला आम्ही हातीसुद्धा लावला. आणि माझी दीदी ना त्याला दाताला वगैरे हात लावून पाहत होती, सगळीकडं पाहत होती. तर मला याची पण भीती वाटत होती. मला वाटलं की हे खरंच आहे, म्हणून मी घाबरत होते, पण ते खरं नाही आहे, ॲक्च्युली ते हे आहे. आणि हे बघा, माझी दीदी ही ह्याची शार्कसारखी ॲक्टिंग करून दाखवत होती. मग त्याच्या आम्ही पुढे गेलो. तर पुढे तर अजूनच छान आहे. पुढे तर अजूनच छान आहे. आणि इथं पुढे पण अलग अलग प्रकारचे मासे आहेत. आणि हा बघा, सगळ्यात मोठा मासा आहे. आणि पुढे गेल्यानंतर ना हे आम्हाला काचेच्या ह्याच्यावरनं चालायचं होतं, कारण तिथं ते असं खाली मासे वगैरे होते, पाणी होते आणि त्याच्यावरती काच लावले होते आणि त्याच्यावरनं आम्हाला जायचं होतं. तर मला भीती वाटत होती त्याच्यावरनं जायला, म्हणून मी माझे हळूहळू जात होते आणि तुम्हालाही दाखवत होते. आणि मग मी पुढे गेले आणि हा फिश टँक तर संपलं. त्याच्या पुढचं आता पुढे जायचं आहे मला. तर पुढे असे स्टॉल वगैरे आहेत. तर पुढे इथे खूप सारे अलग अलग प्रकारचे स्टॉल वगैरे आहेत. आणि इथं अलग अलग खूप वेगवेगळे स्टॉल आहेत. आणि हे बुक्सचा स्टॉल आहे आणि बुक्सचे स्टॉल आहेत. आणि त्याच्यानंतर ना मेकअपचं सामान आहेत. तर हे मेकअपचे सामान मी असेच बघत बघत पुढे चाललेले. आणि इथे जत्रेसारखं सगळं पारणे वगैरे लावलेत लहान मुलांचे. आणि मी परत गेले होते ते स्टॉल्स बघायला, कारण ते स्टॉल्स खूप छान होते.
त्याच्यामुळे मग मी स्टॉल्स बघायला चाललेले. तर हे अलग अलग प्रकारचे स्टॉल्स आहेत तिथे, गॉगल्स वगैरे वगैरे खूप अलग अलग स्टॉल्स आहेत. आणि त्याच्या पुढे हे आचार वगैरेचे स्टॉल आहेत तिथे. तर हे आचार वगैरेचे स्टॉल मी पाहत होते. आणि त्याच्यानंतर ना पुढे अजून काही स्टॉल्स आहेत तेही मी पाहत होते, पण ते पण खूप चांगले होते स्टॉल्स. तर तेही मी पाहत होते स्टॉल्स. तर पुढे जात होते मी, आणि पुढे जाता जाता खूप अलग अलग प्रकारचे स्टॉल्स होते, कपड्यांचे वगैरे वगैरे खूप चांगले चांगले स्टॉल्स होते. आणि ते स्टॉल्सला पाहता पाहता मी पुढे जात होते, कारण खूप सारे स्टॉल्स आहे तिथे आणि इतके सारे स्टॉल्स बघायला म्हणजे खूप हे होते. तर पुढे जात होते मी, कारण तिथे जत्रा वगैरे लागलेली आहे. तर तिथे ते फिरायचं बनता इच्छे यार, मला ते खूप आवडतं, तिथं मला जायलाच लागतं. आणि हे बघा इथे मसाले वगैरे वगैरेचे आहेत. आणि त्याच्या पुढे परत मेकअपचं वगैरे सामान आहे, लेडीज एक्सेसरीज आहे, चप्पलचे दुकानं, लागणारे सामानचे असे खूप खूप अलग अलग दुकान आहेत. मग हे पुढे जात होते, तर इथं पुढे आहे ना माझ्या पप्पांनी ना आलू चाट मागवलेला. तर मी खात होते, कारण मला पण खायचं होतं म्हणून मी आलू चाट खात होते, पप्पाही खात होते. आणि माझ्या हातात मोबाईल होता, त्यामुळे माझे पप्पा मला चारत होते आलू चाट. मग मी खात होते. आणि ते आलू चाटच्या समोरच्या दुकानात भूत बंगला होता. तर भूत बंगल्यात आम्ही आता जाणार आहोत. तर आपण भूत बंगल्यातही जाऊ. चला आपण भूत बंगल्यात जायचं आहे आता. तर मी आता हे खात आहे आणि पप्पाही खात आहेत आणि मीही खाते. तर त्याच्या पुढे ना अशा अलग अलग दुकान्स वगैरे आहेत, वेगवेगळे पाळणे वगैरे लागले. तर भूत बंगल्यात मला जायचे. मग पप्पा मला म्हणले की चला आपण भूत बंगल्यात जाऊ. आणि माझी दीदी आहे ना घाबरत होती भूत बंगल्यात जायला, मला बोलत होती की मला भूत बंगल्यात नाही जायचं, मला भीती वाटते आहे. तर माझी दीदी घाबरत होती, पण मी ह्याच्यात होते, मला जायचं आहे म्हणजे नाही जायचंच, मी असं विचार करून भूत बंगल्यात जात होते. तर आता भूत बंगल्यात जायला आम्ही निघालो तर आहोत. तर हा भूत बंगला खूप अलग आहे, म्हणजे खूप मोठा आहे आणि मला भीतीही वाटत होती या भूत बंगल्यात जायची. तर मग हे भूत बंगल्यात जायच्या आधी आम्ही भूत बंगल्यात जात होतो. तर चला आपण जाऊयात भूत बंगल्यात. हा भूत बंगला खूप अलग आहे. तर हा पूर्ण भूत बंगला आहे आमचा. चला आपण आता भूत बंगल्यात जायचं आहे. तर ह्या भूत बंगल्यात खूप अलग अलग हे होतं. हे बघा अशी लाईट वगैरे हे होत होती, चालू बंद होत होती. आणि मेन तर आम्हाला इथे ना एक हात दिसला भूताचा, जो तेव्हाच मला खूप भीती वाटायला लागली, म्हणून मी पटापट गेले आणि बाहेर निघाले. तर बाहेर निघाल्यानंतर ना मला हे छोट्या मुलांचे खूप सारे अलग अलग पाळणे दिसले आणि मोठ्यांचेही पाळणे दिसले. तर मग मी या बोटमध्ये बसणार होते इथल्या. तर पण पप्पा म्हणले की आता नको, आता पुढच्या वेळेस आपल्याला गावाला जायचं आहे, तर तेव्हा आपण बसू. आणि हा एवढं बोलून मी माझा ब्लॉग संपवत आहे. टाटा बाय बाय. आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक्स, कमेंट